आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता त्यावेळी आम्हा सोबत दिवसाबरोबरच्या आम्हाला म्हणतो मान परमेश्वर सोबत परमेश्वर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूशीच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. माणसाला एखाद्या पाण्याची गरज लागते, एखाद्या खाण्याची गरज लागते, एखाद्याला बसायची गरज लागते, एखाद्याला आराम करायची, एखाद्याला झोपायची. अशा अनेक प्रकारच्या गरजा ह्या माणसाला नेहमी लागत असतात. जो खरा आराम जो आहे तो प्रभू येशू जवळ आहे. मग ते 28 पासून त्यांनी सांगते, कारण जे जिंदगीचं थकवा, जिंदगीचं दुःख, जिंदगीच्या हर समस्या, जिंदगीची आर्थिक परिस्थिती, सर्व परिस्थितीमध्ये एकाच ठिकाणी सुंदरतेचं आमंत्रण केले आणि ते होतं ते प्रभू येशूच्या नावात. आपल्या जीवनामधले जे अनुभविक बोलतात, जे घेणार आहे, तर जे परमेश्वरापासून मिळते ते दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे. म्हणून थकवा जर दूर व्हायचं असेल तर त्याच्या शिक्षणामध्ये राहणं गरजेचं आहे. आता आम्ही कसं त्याच्या शिक्षणात, त्याच्या नियमात, त्याच्या वेदी, त्याच्या गुणात, त्याच्या मार्गात आणि त्याचे राज्य, जसं म्हणते 7:33 प्रमाणे राज्य व नीतिमत्व बनवतो. यामुळे आम्हाला त्या देवाची जाणीव होते. 15:4. मग आम्ही प्रभू मध्ये ना प्रभू आमच्यामध्ये. आता तुम्ही आमच्यामध्ये ना आम्ही तुमच्यामध्ये. आता कसं तुम्ही आमच्यामध्ये ना मी तुमच्यामध्ये ना तुम्ही आमच्यामध्ये. जे देवाचं जे शिकवण दिलेलं आहे इब्रियरा 4:12 प्रमाणे, हे जे शिक्षण आहे मला देवाने दिलं, मी तुम्हाला दिलं, तुम्ही काही सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्ही आत्मपरीक्षण केलं, त्या प्रभूच्या मार्गात चालले तर तुम्ही आनंदित. समजलं? तेव्हा प्रभू मध्ये राहायचं तर प्रभू आपल्यामध्ये वचनाने आणि शिक्षणाने. कुणाची पाठीमागे मान आणि हे पाठ इकडे दो. मग आता जर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या शिक्षणाची ओळख आहे, कुणाचा उजवा खांदा दो, बरोबर, कुणाची उजव्या बाजूची पासळी दो. आता हे जे तुम्ही इकडे जेवून आले बसले, बरोबर, त्या परमेश्वराला माहितीये की याला खाण्याची जास्त जरुरी नाही. यांच्या शरीरामध्ये जे दुःख आहे, आजार आहे, टेन्शन आहे, मानसिक तणावामध्ये त्याची जास्त गरज आहे. त्याच्याने तुम्ही तृप्त व्हा. ते तृप्त व्हायचं असेल तर पहिला पाप कबूल करणं, स्वतःचा पश्चाताप करून क्लिअर राहणं, देवाकडे पूर्ण देवाची इच्छा मागणं, त्याच्यानंतर गरीब व गरजवंत व्यक्तीच्या गरजा पूर्ण, तेव्हा ते आशीर्वाद. हल्ली या जमान्यामध्ये पैशामुळे माणूस काही पण करू शकतो, पण त्याच्या शेवटच्या अंताला शून्य आकारच येतो, काही नाही जोडीला येणार. जर ज्या माणसाच्या जीवनामध्ये डोक्यावर बसलेलं टेन्शन आहे तर त्याची जिंदगी कमावती काहीच कामाची. पैसा घरामध्ये आहे पण रोग एवढे मोठे, पैसा घरामध्ये पण शांती नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या जीवनात काय? पहिलं शिका, नंतर त्यांना जेवल्यानंतर काही टायमानंतर धिक्कर देतात की नाही. काही लोक जोरात करतात. काय का? कारण ते एअर पकडतो. तसं भविष्यामध्ये जीवनामध्ये एक एअर आहे आपल्यामध्ये. काय?
पा ते सर पकडून राहिलेलं आहे ना रोम करा 7 15 पासून दिलं. पौल काय सांगतो, मी काय करतो मला काय माहिती, तुम्ही कधी पाप केलं मला काय माहिती. बरोबर. तिकडे पहिले मोगरा काढायला यायचा. मी चहाचा खूप हावरा होता. एवढा ग्लास चहा प्यायचा कटकट आणि त्याच्यात काय टाकायचं माहिती काय, पाणी 1 ग्लास, साखर नाही. तर चहा प्यायला वडील आले का सांगा, अरे असा काय मला काय माहिती. अरे कर्म शेवटला प्रत्येकानं भोगावं लागतं, तर सुटत नाही. काय तुम्हाला वाटतं, खोटं बोलण्याचा परिणाम फार मुश्किल. एक दिवस मी या डोक्याला काळा केलेला, त्यावेळेला गुरुवारचा दिवस होता आणि वर प्रार्थना करायला बसलो. तिथून उतरलो ना खाली आलो. 3 ब्लँकेट अंगावर घातली. काय खपत होतं माहितीये, सगळं प्रॅक्टिकल चाललेलं. बरोबर ना. एकदाच मग मी चहा मागितला, चहा पिला. वेलीवर पण यायचा इकडे, काय थंडी लागते मला माहिती नाही. त्यावेळेला मला मलेरिया झालेला. 60 1.5 लाख पेशी असत तर फक्त 60,000 होते. अर्ध्यापेक्षा कमी झाली. तरी डॉक्टर आणला चेक केला तेव्हा मी पण जात, त्याला माहिती होतं तुला जायचं नाही, त्यात थांबायचंय. मग पश्चाताप केला, काय चुकलेलं असेल, काय चुकलेलं असेल, काय चुकलेलं असेल. हॉस्पिटल बसला आणि मग तिकडे 4 दिवस राहायला पश्चाताप केला. जेव्हा मी बाबाने काय काम करायला सांगितलं ना, का हे कामाला गेले वाडीमध्ये झाले हे सगळं मोकळा कुत्रा काय करायचं अशी ती कामं करून यायची. मी पाणी शिपायला जाणार पण काम नाही. मग बाबाला सांगितलं, बाबा ताप आलाय. एवढी बारीक म्हटली थंड आहे माहिती नाहीये पण काम सोड, हे काम हे काम करत गेले ना. परत आहे मस्त खेळतो, मला ताप आलाय ना. आधी एकटीनं नंतर एकटी या निघाल्या कधी रूम करा 7 ते 20 कामाचं वेतन मरण म्हणून शिकवतो. मी पापी तर तुम्ही पापी होऊ नका, कारण मी प्रॅक्टिकल करून आलाय. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये जाऊ नका, तर प्रॅक्टिकल जर मागात पडलं तर त्या परिणाम भोगायला नाही. अशी कामं करायची. आणि हकीकत तोच ताप आला. ताप मला कधी यायचा नाही. आला तरी तो कुठून ते पळायचा पण दाखवायचा नाही. घरामध्ये ताप आलायचा. एकटाच फक्त छोटा असताना, एकदम छोटा होता ना तेव्हा एकदा ताप आलेला. त्या तापामध्ये मी बडबडत होतो, पण मी ताप मानत नव्हता. ताप आला ना तरी मी जेवायचा. एक दिवस आईने जेवण करून ठेवलं मस्त पैकी. माझ्या लक्षात आहे दाताळीचं भाजी, आंबट तिखट असलं म्हणजे मला भावतो. ताप आलाय, डॉक्टरकडे नेलं, गोळ्या आणल्या. ताप आला ते कशाला माहिती, चिवण्याचा काटा बसलेला पायामध्ये, एवढा पाय सुजले. तेव्हा तो कडक ताप आलेला. बरोबर दिसायचं काही ना काही की जर जायचं ना थेट नजरेत द्यायचं. मी खाण्याबाबतीत कमी नाही करा, मी खायचं.
आणि त्याच दिवशी आईने आंबट तिखट, ते खोकला बसते म्हणून ते ताप आला का ते जेवण आंबट तिखट नाही खायचं. हे गेले दुपारच्या टायमाला, उठला बघतो इथे तिथे दिसते कोण नाही. गेला का 12-2 उघडकीस येणार असं काही झाकलं नाही, सगळं झाकलेलं नाही, उघड होते. तुम्ही कधी बघितलं नाही पण मी बघितले, मी केले. त्याचं भोग आता सांगतो तुम्हाला, म्हणजे पाप पण तो गेला ना, पोट भरून जेवला. संध्याकाळी आल्यानंतर जेवण कोणी खाल्लं? बाबा सांगते जेवण कोणी खाल्लं? मला नाही माहिती. सांगते जीभ दाखव. आखी हळद लागलेली आहे, पण काय माहिती. खोटं केवढं बोलतो बघ. गोळ्या घेतल्या, औषध घेतलं म्हणून ते तसं झालं. अरे जाम खोटं बोलतो. भूक लागली तर काय करू, मला खायला काय. रुडापला टायफॉइडचा ताप आला न, त्याला ते बिस्किट वाळ्या गोळ्या औषधं दिली. ती बिस्किट सेम पण ती औषधं. टायफॉइड आल्यानंतर त्याला ते खायला चव नसते ना, तर ती त्यानं बिस्किट तशी दिली. मी खाली बसायचा तिकडे, खाली जायचा छोटा असताना. त्याच्या डब्यातला आखा डबा मी खाली गेलो. ताप कोणाला ना, औषधं खातो कोण? बापाने द्राक्ष, मुलांचे दाता. त्याचा टायफॉइड तो राहिला तिकडे, पण मला टायफॉइड नाही झाला तरी मी पण मोकळा झाला. म्हणजे औषधं कशी भारी आहेत बघा. अरे भारी, एवढी मस्त, त्याला वास बी चांगला, एवढा मोठा डबा ना. औषधं जातात कशी? तू खातो का रे? नाही मी खातो. 2-2, 3-3 करता आधी लगेच एक डबा संपला कसा? तो काय बरा होत नाही, पण बरा मी झालाय. याला राखायला मला ठेवायचं, त्या राखण्याचा व्याज मी खायचा. मला औषध पचली. एक स्टोरी तुम्हाला सांगतो. जुन्या कशा गोष्टी असतात ते शिकणं गरजेचं आहे. माणसाचा सगळ्यात महत्व आहे विश्वास, पश्चाताप. मार्च 16 ते 18 कोणताही विष पदार्थ खाल्ला तरी त्याला बाधणार नाही, असं आहे. कारण मी धाडशी होतो. मला पहिलं कधीच असे आजार नव्हते. मी बोलला नाही या चुकामुळे, कारण पाप माझ्याकडे नाही व्हायचं. काय व्हायचं? जेव्हा घरातून पळ काढायला सुरुवात केली ना, तेव्हा ती माझी पाप झाली. म्हणून मी बोलला ना, चिकू पेरू खायला, बरोबर. आणि हे जे खायची वस्तू मला मिळाली ना, ती पक्षापासून, मग ते 6 ते 25 पासून पुढे दिले नाही, 34 पक्षांकडे निर्गुण पहा. आम्ही पक्षांना बघून ना, तेव्हा एवढं बायबल नाही ना, पुढे माहिती पण नाही. तो पक्षाने जी केळी खाली असेल ना, त्याचं साल पडलं खाली, मग ती खाली जाऊन बघायचं तेव्हा ती बसल्याची केळी बोलतात, ती हिरवी असायची तेव्हा पिकायची. आता पिवळी झाल्या, ऍसिड टाकून टाकतो, बरोबर. तेव्हा ती केळी पिवळी नाही व्हायची, तर फास्ट फायनल होतील तेव्हा. नाही तर ती पिकल्यानंतर ती कशी हिरवीच राहायची, नंतर पिवळी करतात. तर त्यावेळेला त्या पक्षांद्वारे जेवढं तेवढंच ते फक्त काही वर्षात माझी ती पाप झाली लहान. नंतर तो निघाला तर परिणाम पण भोगलं जामा मी. पापाचं वेतन मरण आहे, भरपूर दुःख आहे. आणि एवढी बाहेर देशात गेल्यानंतर त्या गर्मीमध्ये एवढा पापांचा पश्चाताप केला, एवढा पश्चाताप केला, एवढा पश्चाताप केला. 3 वेळा मी प्रार्थनेला जायचो. एक रविवारी, एक बुधवारी आणि एक शुक्रवारी चर्चला जायचं. पण मनात काहीच ठेवलं नाही, जेवढं घडलेली पाप. पण एक लक्षात ठेवा की जेवढी तुम्ही पाप आपल्या शरीरातले काढतील ना, तेवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला. आणि हेच पाप त्याच्यातून उतरलो ना, पश्चातापामध्ये प्रवास करायला लागलो, तेव्हा माझी प्रगती होती. मग आप कमाई समजलं ना, पाप कमाई समजलं. मग कळायला लागलं
की आता करायचं ते आई बाबासाठीच. म्हणून विश्वासात राहा, पश्चाताप करत राहा, पाप कबूल करत राहा. सदृश 32:5 मनात तरी तुमची पाप कबूल करत राहिलं तो परमेश्वर कधी तुम्हाला उपाशी सोडणार नाही, ना कधी सुद्धा तुम्हाला मुश्किल टाकणार. सदृश 32:6 जलाचा महापूर आला तरी तुम्हाला स्पर्श होणार नाही, कारण तुमच्या मागे सच्चाई. प्रभू येशू ख्रिस्ताने हातात खिळे घातले. प्रभूने सांगितले तुमच्या डोक्यावरचे मी केस सुद्धा बरोबर. मग जो परमेश्वर दिवस आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगते, जो परमेश्वर त्या परमेश्वराने तुम्हाला मला जर जागा दिलेली त्याच्या चांगल्या कर्मासाठी, आज समाजात माणसं पापामुळेच कमजोर होत चालले. मनुष्य पवित्रतामध्ये वाढ की मी परमेश्वराबरोबर आहे, तेव्हा परमेश्वर पण माझ्याच बरोबर. किती लोकांच्या कमरेचे काटे देतात जर हात होते आपल्या वंशाला. आणि जेवढं चांगलं करणार, जेवढं परमेश्वराच्या शिक्षणाप्रमाणे प्रवास करणार, तो परमेश्वर तुम्हाला मदत. देवाचं प्रेम वेगळं आहे आणि आपलं माणसाचं प्रेम वेगळं आहे. एक धार्मिक जीवन वेगळं आहे, आत्मिक जीवन वेगळं आहे, शांतीचं जीवन वेगळं आहे, ज्ञानाचं जीवन वेगळं आहे, दानाचं जीवन वेगळं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये छोटा असताना लोक सांगायचे की लहान आहेत त्यांची पाप माफ माहिती नाही केलेली असेल नाही, पण तरी सुद्धा आपण सांगायचं. प्रत्येकी व्यक्तिमत्व जे जीवन आहे ते पहिलं शिक्षणानुसार चालायचं. पश्चाताप नेहमी करा, बोलण्यात विचारात काही असू दे कबूल करा. म्हणून मी लोकांना काय सांगतो माहिती का, अशी पाप तुमची कबूल होणार नाही. प्रार्थनेत बसा, चांगले विचार आत्ममध्ये आणा आणि चांगलं करायचा विचार. आणि जर तुम्ही चांगलं करत नसेल तर जिंदगीमध्ये दुःखाचा भार तुम्हाला. आपले मध्ये 12:36 आपल्या स्वतःची कर्म आपल्या स्वतःलाच भोगायला लागतात. समजलं का? तू करशील तुलाच भोग लागणार, मी करशील मलाच भोग लागणार. सुटका कोणाला नाहीये, कारण त्याने तुझं बसणं उठणं चालणं फिरणं सगळं नेहमी. तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगलं बघायचं असेल तर स्तोत्र संहिता वाचा, एकदम मस्त पैकी त्याच्यात आपल्या सगळ्या विषयावर त्याच्यात लिहिलेलं आहे. माणूस काय करतो, काय चालतो, काय नाही. जेवढं तुम्ही खोटं बोलणार, जेवढं दुसऱ्याचं नुकसान करणार, दुसऱ्याला सतत तो एवढं तुम्ही दुःखी 10 पटीत व्हायचं असं असतं. जेवढं तुम्ही लोकांचं चांगलं करा 1000 पट तुम्हाला आशीर्वाद. काय करते ते करू दे ना. बैऱ्या पुढे जा आणि काहीतरी त्याच्याशी बोला, ऐकतो का बघ? बोलते मला ऐकायला येते तर हसतो पहिला, त्याचा चेहरा हसता असते का, कारण त्याला माहितीये काय मला ऐकायला येत नाही, तो मला बोलायला लागलाय, मला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, मग तू कशाला बोलतो? ते लोक आपल्याला इशाऱ्याने सांगतात ये असे. कारण त्यांना इशाऱ्याच्या गोष्टी इशाऱ्याने समजतात, तेव्हा त्यांची अनुभविक आणि घडण निर्माण होते. आपण देवाबरोबर बसायचं. तसं देवाने मला बघितलेलं आहे ना, मी पण देवाला बघितलेलं आहे. कशाद्वारे बघितलेलं आहे? माझं मन साफ, ते माझा जे अंतःकरणाचे शुद्ध ते धान्य ते देवाला. शुद्धीकरण करा. जर तुमच्यामध्ये शुद्धीकरण आहे, तुम्ही क्लिअर आहे, तुम्हाला इकडे यायची गरज नाही. पहिलं रोज पश्चाताप करा. कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट बोलायचं नाही ना, वाईट कोणाच्या शिक्षणाकडे आत्मपरीक्षण करून विचार करायचा. कोणी काय सांगितलं तर बोलून दे, तेवढ्या पुरतीच तेव्हा पलीकडे जाऊ नका, कारण जेवढं बोललं तेवढं स्टॉप करा, पुढचा विषय नाही. मला एक सवय आहे, तू मला काहीतरी येणं सांग,
मी डोक्यात नाही ठेवत. ज्या दिवसाची दुःख त्या दिवसालाच ते साचवलं. जर तुम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करा. क्षमेचं दान कसं असतं? आता तुमच्यामध्ये काहीतरी वातावरण बिघडते किंवा भांडण होते ना, बोलू नका, पण त्याविषयी निंदा करू नका. तेव्हा तुम्ही क्षमा केली. स्वस्त बोलणंच पाहिजे असं नाही, न बोलणं तरी आत्म्याने बोललेलं आहे. त्याला तुझ्या मनात त्याविषयी राग नाही, नफरत नाही, तू क्लिअर झालाय. कशाला ते मनात विचार? कोणत्याही गोष्टी मनात धरतात ना, तिथे सैतानाला जमा करतात. कधीच मनात गोष्टी ठेवायच्या नाही. जेवढं चांगलं करता येते त्याच्याकडेच लक्ष द्या, कारण तेच लक्ष तुमच्या सर्व व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. पैसा कोणत्याच हातामध्ये राहिलेला टिकत नाही. आज आले का तो पळपट्ट्या एवढा आहे, म्हणजे पळ काढते, तुमच्या घरात बसून देणार नाही, तुमच्या अंतःकरणात तो बसून देणार नाही. तुला हे घेऊ का, ते घेऊ, ते घेऊ का, ते घेऊ, पण त्या पैशाने काहीतरी उद्योग करावा. पैसे कमवण्यासाठीच पैसा असतो, कमवण्यासाठी. तर त्याच्यातून शिक्षण घ्यायचं. म्हणून पहिला पाप कबूल करा, पश्चाताप करा, प्रार्थनेत वाढा, प्रार्थना करा, एकमेकांसाठी मदतीचा हात द्या आणि मन शांत ठेवा. परमेश्वर मोठा तुम्हाला आशीर्वाद देईल, कारण देवाकडे ज्ञान आहे. एवढं हे बायबल सगळ्यांकडे आहे. हे तुम्ही हे स्टडी करू शकत नाही. कोणता बायबल पंडित जर असला तरी ते स्टडी करू शकत नाही, कारण त्याला लागते पवित्र आत्मा. कारण याच्यावर मी खूप स्टडी केलेले आहे. ते काय केलेलं, उत्पत्तीपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर मोशेला 5 पुस्तकं दिले नियमशास्त्र 10 आज्ञाद्वारे. फक्त त्याच्यात 10 आज्ञाच होत्या आणि अवघे 10 आज्ञातूनच आला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने 2 आज्ञा उभारल्या. तू परमेश्वरावर प्रेम कर, तुझ्यावर कर, मग बाकी सगळ्यावर तू करेल. कारण त्याने परमेश्वरावर प्रेम केलं प्रभू येशूने, आणि प्रभू येशूने परमेश्वरावर प्रेम केल्यानंतर त्याने या जगावर प्रेम केलं. सगळ्या जगाला जिंकला आणि स्वतः आपलं बलिदान देऊन लोकांच्या जीवनात पापातून मुक्त करून सैतानाला सोडलं. एवढं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचे शिष्य होतेच, बरोबर. मग शिष्याने पण मोठ्या प्रमाणात कार्य केलं, परंतु ते पण मानवी व्यवहारातच जीवन जगले. येशू तोंड उघडून मध्ये 5:2 पासून शिकवायला लागला. शिकवलं धार्मिक 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 असं शिकवलं, नाही पटत गेलं त्यांना. शेवटी योहान 14:26 मध्ये सांगितले, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल, पण नाही शिकले कारण पहिलं म्हणतं पाप आहे. तुमच्यात पाप आहे ते तुम्ही शिकू शकत, ते मी गॅरंटीच देईन. मग त्यांनी प्रेषितावर उतरवलं कसा पवित्र आत्मा मिळेल. लूक मध्ये 24 अध्याय, शेवटच्या काळात 40 पासून पुढे त्याच्यावर एकदम परफेक्ट शिक्षण दिले शेवटपर्यंत. मग प्रेषितांच्या कृत्यात 1 आणि 2 अध्यायामध्ये प्रेषितांविषयी त्याने ट्रेनिंग दिली. पुन्हा दर्शन भेटले, लोकांना दर्शन पण मिळाली, आणि अशा पद्धतीने ते देवामध्ये पुन्हा एक झाले. हा जो मनुष्य एवढं शिकून आम्हाला गेला, आम्ही ऐकलं नाही, मग हा तो उठला आहे, मग आपण पण उठतील. त्यांना ज्या गोष्टी पहिले शिकवलेल्या होत्या, मेल्यानंतर पुनरुत्थित झाला येशू ख्रिस्त आणि शिकवायला सुरुवात केली, त्यांनी सगळं दाखवायला लागलं. तेव्हा यांना समज आला. अगोदर पण सांगितलं योहान 8:32, तुला सत्य समजेल, सत्य तुमच्यावर बसलेली बंधन ह्याच्यातून मुक्त. त्याने पवित्र शास्त्र दिलं आणि पवित्र शास्त्र तुम्हीच. आपण आहेत मध्ये 10:20 पवित्र शास्त्र, हे शास्त्र लेख शोधून पहा. योहान 5:41, त्याद्वारे तुम्हाला माहिती पडली. मग हे माहिती कशी माहिती पडली की शिष्यांना, मग शिष्यांपासून जे बायबल लिहिलं गेलं, जे अलग 27 पुस्तक आहेत, त्याच्यातली 23 पुस्तकं जी बाकीची होती या प्रेषितांच्या द्वारे बनवली गेली.
हे पवित्र शास्त्र. जशी 5 पुस्तकं मोशेने लिहिलेली होती, तशी ही 5 पुस्तकं नंतर प्रभूच्या राज्यात 4 त्याची आणि येशूने शिष्याना बनवलेलं ते कार्य केलं, त्याचं एक प्रेषितांचं कार्य. मग त्यांनी 28 अध्यायापर्यंत त्यांचे प्रेषितांच्या सर्व गोष्टीची ऐतिहासिक माहिती दिली. पौल कसा बदलला, सगळे प्रेषितांमध्ये कार्य कसं केलं, त्यांनी भरपूर लोकांची निवड केली, पण त्याच्यात काही टिकले ते काही. म्हणून तुम्ही पण तसे आहे आणि तुम्ही पण तसे घडत आहे, तर त्याच घडनाप्रमाणे जर चालले तर तुमच्यामध्ये म्हणजे पाहिजे तसा एक सामर्थ्याचा आत्मा आहे. तर हाच देव आहे, शब्द देव आहे. लोक बघतात सामर्थ्य, हिलिंग, टच, हे नाही टच नाही. परमेश्वरचा स्पर्श असा आहे की तुमचं परिवर्तन होणं, त्याला स्पर्श. आरोग्य नुसती प्रार्थना कामाचीच नाही. बरेच लोक आहेत आजच्या जगामध्ये, अनेक लोक प्रार्थनेने जीवन जगतात. नुसते हिलिंग प्रेयर मध्ये उतरू नका. हिलिंगचा अर्थ आहे तुम्ही देवाबरोबरचं राज्य युगाने युग टिकून ठेवावं. लाजर बघ, योहान 11 4 दिवस कबरेमध्ये पडलेला असलेला, त्याच्या बहिणीचा पण विश्वास तुटलेला होता. पण 11:35 मध्ये असं दिलेलं आहे, येशू रडला. लोकांना वाटलं येशू रडायला गेलं, मला पण सुद्धा मी जात अगोदर जातो. येशूने पहिलं शिकवण दिलेली, मरणाच्या अगोदर सगळं होतं, मरणानंतर पुनरुत्थित येशू ख्रिस्त. मार्क 14 वाचलं तर तुम्हाला सगळं कळेल. तर काय शिकायचं होतं बाबा? लाजराला उठवलं त्याने कबरेत. 46 वर्ष मंदिराला 3 दिवसाचे मंदिर येशू ख्रिस्ताने केलं. 3ऱ्या दिवसानंतर 4थ्या दिवसात लाजर. तर लाजर बाहेर, बहीण सांगते, तिचं विजन केवढं भारी होतं बघ. कुजला असेल, तिच्या मनात शंका असेल, खडूस होता, असं होता तसं असेल, बरोबर की नाही? नाही. देवाला प्रश्न विचारतात, मग उत्तर काय द्यायचं? केवढी लोक फेरायचं. योहान 12 वाचायचं, योहान 19 वाचायचं. मग येशूला याच लोकांनी काय परिणाम, जो चांगला करतो त्याला परिणाम वाईट मध्ये जाते. लक्षात ठेवा. तुम्हाला मत्ती 16:24 मध्ये वचन वाचायचं, जो देवामध्ये राहतो पण आणि ज्याला कार्य करायचं ते पवित्र. मी तुम्हाला का सांगितलं माझं पाप? मी होता असा, म्हणून मी सगळ्यांना एकच सांगतो, सगळ्यापेक्षा पापी मी. तुम्ही मला पापी ठरू शकतील पण तो नाही. येशूला पण म्हणलं, तुमच्यातला कोण मला पापी ठरवलं? एक पापी स्त्री योहान मध्ये 8 मध्ये येशू सगळ्यांनी पकडले. तुम्ही निंदाच करता, ती चुकली तिच्यासाठी प्रार्थना का नाही करत? त्यांनी प्रेमाने तिला जिंकलं, मग तुम्ही का नाही जिंकलं? तुम्ही पाप वाढवतो, मानसिकता वाढवतो आणि मानसिकता वाढवतो. आणि आम्ही पण चुकले. परमेश्वरचे महान व्यक्ती चुकलेले, चुका वेगळ्या, दुरुस्त वेगळ्या. देवाचे नियम नेहमी पाळा. कोणाला हसू नये, कोण काय बोलते, कोण सांगता ऐका, बस त्या विषयाकडे जास्त लावू नका. कारण जर तुम्ही तिकडे खोल जाणार, ती जागा तुम्ही चालवणार. ते 7 एक वचन दिले, रोम करा 2 अध्याय 3 पासून वचन दिले की मानवा, दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो? अनेक लोकांचे अनुभव तसेच मी बघतो. त्याची निंदा करता करता त्यांच्याच बातम्या निघेस. लूक 12:2 मध्ये दिले, उघडकीस येणार असं काही झाकलेलं नाही.
तुम्ही एकदा पाप केलेले आहे ना, तुम्ही पापांची कबुली करून मोकळे झाले ना, मग तुमची किती निंदा होते. पौलाला काय सांगितलेलं होतं प्रेषितांच्या कृत्यात 9 अध्याय, काय सांगितलं त्याने? जाऊ दे, याने एवढे गुन्हे केल्या, मी शेवटी याला शेवटला दाखवेल, याच्या साताचं काय उत्तर आहे. पौलाला भोगायला लागलं, सांगतो मी केलेली कर्म मलाच आता, म्हणून आपल्या कर्माचा फळ आपल्यालाच भोगायचं आहे. त्या अगोदर सावध राहायचं, बापरे क्षमा कर, चुकलो नाही. सोत्रसेत मध्ये 35:5. आणि जेवढं तुम्ही परमेश्वराच्या शिक्षणाकडे लक्ष देईल तेवढा पवित्र आत्मा तुमच्या कार्य करेल. लोकांचं भलं बघण्यासाठी पुढे जा, परमेश्वर मोठा आशीर्वाद करणार. वाईट बक्षीस तर जिंदगीवर दुःख राशील, चांगलं बक्षीस तर जिंदगीवर खुशी राशील. जेवढेच एक प्रार्थना करूया. स्वर्गीय परमेश्वर पिता दयाळू बापा, तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर आमच्या पाठ्यावर दया केली त्याबद्दल तुझ्या आभार. सर्व मंदिर कामदार सर्व आशीर्वाद आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव कर. ही प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.